शिरपा, गणा, दत्तूनाना, सर्जेराव, दौलती, दासू, सदा ही सगळी जमा होऊन इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर शिरपानं विषय काढला. श्रीकांतला का म्हणून शाळेत न काढलं रे? चांगलं हुशार पोरग होतं ना राव. शिकू द्यायचं रे. लय गुणी पोरग आहे ते. अरे मी कुठं नाही म्हणलोय शिकायला. पण काय झालं, नेमकं परीक्षेच्या टायमाला तो पडला आजारी. झाला टायफॉईडनं जाम. चांगलं 10 दिवस दवाखान्यात ॲडमिट होता. मग पेपर द्यायचेच राहून गेले. गेलं का नाही वरीस वाया. आता दुसऱ्यांदा परीक्षेला बसायचं तर हा भाऊ आला, कोरोना. पोर घराच्या बाहेर पडाना. चांगला 2 साल घुमा धरला की त्या कोरोनानं. 3 वर्ष वाया गेली. उदासलं पोर. मग पाठच फिरवली त्याने. आम्ही बे काय जोर नाही केला त्याला. शिकायचं तर शिक, नाही तर नको शिकू. पर त्याच्या माईनं जोर धरला. ती 9वी शिकेले. तिने लय जोर धरला. काय पण कर, पण तू 12वी पास हो, नोकरी धंद्याला लागशील. तसा त्यो म्हणतो कसा, म्हणला अगं आहे कंपनी ट्रायल चालू आहे, इंटरव्ह्यूला जाणार आहे एकदा का इंटरव्ह्यूत पास झालो ना का नोकरी लागन मला. तो पासही झाला, नोकरीला बी लागला. 6-7 महिने झाले की आता. अरे चांगलं झालं रे, पोरगा हाताखाली आलं. गणा काय म्हणा, पण तुझं पोरग लय गुणी आहे राव. शिरपा गुणगान गात होता. आता 21 वर्षाचा झाला असन की त्यो. दौलतीनं मुद्दाम विचारलं नाही. श्रीकांत आता 23 वर्षाचा झाला. शाळेत लेट घातला. हो का? अरे मग टाकावा रे उरकून. तेवढंच वहिनीच्या हाताखाली पोरगी येईन. पोरग सोयीला लागल. तुझ्या मागचा ताण मिटल. चर्चा करता करता गाणा म्हणाला, आई एखादी चांगली पोर मिळाली तर टाकू घे उरकून. फक्त चांगली पोर मिळाली पाहिजे. नाही चांगली म्हणजे नेमकी कशी? दौलतीने छेडलं. सर्जेराव मध्येच म्हणाला, अरे असं कोड्यात काय बोलू नका गाड्या हो. पोर कशी पाहिजे ते सांग. आता बघा, आता पोरीने आम्हाला सांभाळायला पाहिजे. नवऱ्याला जीव लावला पाहिजे. घर प्रपंच चांगला सांभाळायला पाहिजे. आणि 2 अक्षर ओळख असली ना म्हणजे अडचण नाही. गणा म्हणाला. असं आहे वय. मग ठीक आहे. मग पोरगी बघाय चलतो का? का पोरग बघायला पाहुण्यांना बोलवून घ्यायचं? म्हणजे कसं आहे ना, चांगल्या कामाला येळ नको म्हणून म्हणतो. ऐका नाही रे दौलत. हा त्यो काय म्हणतो बघू ना. काय रे गाणा, काय म्हणतो यो? तसा गाणा गालातल्या गालात हसला. काय तुम्ही सगळ्यांनी अगोदरच पिल्यान केला काय नुबा? नाही तसं नाही रे, बोलता बोलता विषय निघाला ना म्हणून. नाही तर काय वाव गय रे, पोरग लग्नाला आलंच आहे. आज ना उद्या लगीन करावंच लागन. शिरपा त्याला समजावून सांगत होता. अरे खरंय, पण पोरीचा ठ्यापा लागाय नको का? का तुमच्या बघण्यात आहे? असेल तर सांगा, बघू आपण. मग असं कर, उद्याच्याला पोरगी बघायला जाऊ आपण. पोरगी बघून घे. पसंतीला उतरली तर जमून टाकू. चर्चा करता करता परवाचा दिवस पोरगी बघण्याचा ठरला. कुठं जायचं, कसं जायचं, कुणाकडे जायचं यावर बातचीत झाली. नाना मात्र गप्प होता. पाहुणे येणार म्हणून इकडे लगबग चालू झाली. सडा, सारवण, रांगोळी पद्धतशीरपणे झाली. पाहुण्याच्या स्वागताची तयारी एकट्या सुनीलवर होती. अगदी सुशिक्षित पद्धतीनं छोटेखानी खोलीत चांगली सोय केली होती. रंजू नटून तयार झाली. मी तिच्यापासून सुंदर दिसावी म्हणून अंजीनी पावडर लालीनं अख्खा चेहरा भरवला. कारण नसताना तिची धावपळ चालू होती. 3-3दा आरशापुढे जाऊन आपण ठीक आहोत ना, मेकअपमध्ये कुठे कमी नाही ना याची ती खात्री करून घेत होती. हौसानं आणि साखरीनं स्वयंपाकाचं आटोपून ठेवलं. समोर चटई अंथरून पाहुण्यांची वाट बघत होत्या. अंजू दारात येऊन डोकावून बघत होती. पाहुण्याचा अजून तपास नव्हता. दत्तूनाना सुनीलकडे लगबगीनं आला. सुनीलला म्हणाला, सुन्या अरे पोरग बी येणार आहे, काय करतो? साखरीनं ऐकलं आणि म्हणाली, अव बघूनच जाणार आहेत ना? वय की. मग जमू द्या, सुपारी फोटो द्या, मग पुढं बघू की. साखरींनी सल्ला दिला. असं करताय का? बरं मग ठीक आहे, पण आता येतीनच बरं का ते. तो असं म्हणतोय आणि पाठमोरा होतोय तोच 4-5 जण आणि त्यांच्यासोबत एक बाई माणूस घेऊन रिक्षा दारात उभी राहिली. पाहुण्यांच्या आदर सत्काराला नाना, सुनील सरसावले.
झाडाच्या सावलीला चटई टाकून सगळे आसनस्थ झाले. सुनीलनी सगळ्यांना पाणी दिलं. गणा आज वेगळ्या मूडमध्ये होता. सोबतीला रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातले होते, त्यामुळे गणाला गप्पा मारायला काही कमी नव्हतं. आले ते दत्तू नानाच्या बहिणीकडे, म्हणजेच दत्तू नानाकडे. त्यामुळे नवीन ठिकाण, नवीन माणसं किंवा दुरावा असलेलं ठिकाण असं काही नव्हतं. सोबत आलेली बाई गणाची बहीण म्हणजे पोराची मावळण होती. तिला आत बसवलं. बसल्या बसल्या सगळं निरीक्षण करत होती ती. अंजली महाबेरकी पाहुणीला पाणी दिलं तिने आणि पाहुणीजवळ बसली, चौकशा करायला लागली. बाहेर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मग मूळ विषयाला हात घातला. सगळी मंडळी पत्र्यात आली. पोरीला पाणी घेऊन बोलवलं. रंजिता कपाळ झाकेल इतका पदर पुढे घेऊन तांब्या घेऊन आली. तिच्या मागं अंजी आली. रंजू आली आणि आपापसातल्या गप्पा बंद झाल्या. रंजू समोर आली. उजव्या तळहातावर पाण्यानं भरलेला तांब्या होता. नजर खाली होती. ये ये बाळा, इथं पुढं ये, बैस इथं बस. दौलतीनं पुढारपण घेतलं तरी रंजू मागे. ती आपल्या जागेवरच गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती. तिने तांब्या अंजीच्या हातात दिला. सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. हा काय प्रकार आहे? नानाने फरमान सोडलं. रंजू, तांब्या तुझ्या हातात घे, पाणी तुला द्यायचे. तरीही रंजू स्तब्ध उभी होती. तिने एक नजर मामाकडे टाकली आणि चटईवर चढण्या अगोदर चटईला हात लावून दर्शन घेतलं. या क्रियेचा अर्थ होता सर्वांना झुकून नमस्कार करणं. मग अंजीच्या हातून तिने तांब्या घेतला आणि चटईवर उजवा पाय ठेवून समोर आली. दौलती, गणा, शिरपा, महादू, सर्जेराव निहाळत होते. ते दौलतीच्या लक्षात आलं, पण त्यावेळी तो काही बोलला नाही. पाणी कुणाला द्यायचं म्हणून गणानं मुलाचा मामा म्हणून आलेला सुंदरलाल आढागळे याला घ्यायला लावलं. सुंदरलालनं ते अभिमानानं स्वीकारलं. त्याला गैवरून आलं, पण त्यांनी ते दाबलं. त्याला सख्खी बहीणच नव्हती. मानलेल्या बहिणीच्या मुलाचा मामा व्हायचं भाग्य त्याला लाभलं. सख्खी बहीण असती तर मामाचे सगळे सोपस्कार त्याला पार पाडायला लागले असते, पण नशीब बहीण नव्हती. पण आज गणाच्या रूपानं मेहुणा मिळाला, सारज्याच्या रूपानं बहीण मिळाली. चटईवर पाय ठेवण्या अगोदर मुलीचे संस्कार बघायला मिळाले. प्रश्नाच्या भडीमाराबरोबर प्रत्येक डोळा रंजूला निहाळत होता. तशी रंजू काही दिसायला हेटी नव्हती. गुणासारखी रूपवान होती. गोवर्णी रंग, चाफेकळी नाक, काळेभोर लांबसडक केस, गुलाबी ओठ, नाजूक कांती, शांत मनमिळावू स्वभावाची. 18 वर्षांची झाली तरी तारुण्याची खडतर वाट सहजतेनं खाली मान घालून चालणारी रंजू चटकन मनात भरण्यासारखी होती. इतक्यात कोणी एक म्हातारी घामाघूम होऊन टपकली. सगळ्या मंडळींकडे एकवार नजर टाकून तिने हौसाकडे बघितलं. हंसा लगेच पुढे आली. म्हातारीच्या पायावर डोकं ठेवलं. म्हातारीच्या हातातली पिशवी घेतली, पात्र्यात ठेवली. तांब्याभर पाण्यात तिने चूळ भरली. तोंडावरनं पाणी फिरवलं आणि पदरानं तोंड पुशीत हौसाजवळ येऊन उभी राहिली. दत्तूनानानं म्हातारीची ओळख करून दिली. या आमच्या बहिणीच्या सासूबाई, म्हणजे पोरीची आजी. सगळ्यांच्या नजरा म्हातारीवर गेल्या. तिच्या मुखाकडे बघितलं तर तिचे ओठच दिसत नव्हते. ओठ गायब होते. दौलती म्हातारीकडे बघून म्हणाला, म्हणजे पोरीची बाप आजी म्हणायचं का? असं म्हणताच म्हातारी हसली आणि दिसलं ते वेगळंच. दात नसलेल्या मुखानं दातांऐवजी ओठांना ती जागा दिली आणि हसताना म्हातारीच्या मुखातून एक सुरेख चंद्राची कोर दिसली. हसताना खरंच म्हातारी मनमोहक दिसली. तिच्या ओठांनी खूप सुंदर आकार घेतला होता. म्हातारी आजी रंजीच्या शेजारी बसली. मायेचा हात तिच्या पाठीवरनं फिरला. आजी नातीची नजरानजर झाली आणि डोळ्याच्या कडा पाणवल्या. थोडा वेळ आसवांना पण दिला. अश्रूशिवाय असल्या कार्यक्रमात गंमतच नाही. अश्रू असलेच पाहिजेत, कारण तेच या कार्यक्रमाचे साक्षीदार असतात. अजूनही मुलीच्या हातात पैसे आले नव्हते. नाना, मुलगा बघायला तुम्ही तिकडं येणार का हितच दाखवायचा? शिरपानं मुद्दाम प्रश्न उपस्थित केला. नाही हो, मुलाचं घरदार बघायला यावं तर लागन ना, तेव्हा दाखवता येईन. हितं कशाला? दौलती म्हणाला. अहो, त्या टायमाला पोरगी, पोरीची माय, आजी या सगळ्या थोडीच येणार आहेत का?
त्यांच्या नजरेखालून घालू द्या असं मला म्हणायचंय. वय ते बी खरंच आहे म्हणा. अय श्रीकांत, उभा राहा, उभा राहा, नमस्कार सगळं. श्रीकांतनं उठायच्या अगोदर शर्ट नीट केला, उठून हात जोडून नमस्कार केला. इतक्यात डोक्यावरनं मागं सरकलेला पदर पुढं सावरता सावरता रंजूनं श्रीकांतवर नजर टाकली. दोघांची नजरानजर झाली. नजर थोडी धिटायची होती, पण लगेच लाजाळूही झाली. आता खरी रंजू श्रीकांतला बघायला मिळाली. रंजूला श्रीकांत बघायला मिळाला. नजरानजर झाली आणि दोघांच्या छातीत धडधडायला लागलं, अगदी क्षणापुरतं. त्या क्षणमात्र नजरभेटीनं दोघं सुखावली. आता पुन्हा पुन्हा एकमेकांकडे बघायची आतुरता निर्माण झाली. संधी साधून ते एकमेकांकडे बघतच होते. सुंदरलालनी मुलीच्या हातात हिरवीगार नोट दिली. रंजू उठली, सुंदरलालच्या पाया पडली. क्रमाक्रमानं सगळ्यांचं पददर्शन घेऊन बाजूला उभ्या असलेल्या श्रीकांतकडे तिने न्याहाळून बघितलं. श्रीकांत तिला बघून घायाळ झाला होता आणि तो अनुभव दोघांसाठीही सुखद अनुभव होता. बाजूला येताच म्हातारींनी रंजूला मिठी मारली, तिचे मुके घ्यायला सुरुवात केली. म्हातारीचे ओठ तिच्या गालावर टेकलेच नाहीत. मुके घ्यायला ते बाहेर आलेच नाहीत. फक्त नाक आणि हनवटी गालावर टेकली. यातच त्या गालांनी सुद्धा समाधान मानलेलं होतं. कधीच मुलीकडं वर मान करून न बघणारा श्रीकांत आता फक्त आणि फक्त रंजूला शोधत होता. एकटाच बाजूला उभा राहून तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होता. अंगत पंगत बसली. हौसा तिची सासू ताटं भरत होती. अंजूनी ताटं नेऊन दिली. परत तिने ताटाला हात लावला तर आजी म्हणाली, अंजे अगं तू राहू दे, रंजूला सांग ताटं नेऊन द्यायला. जिला बघायला आलं ना तिने वाढपेड करायला लागती. तू पाहण्या बिण्याचं बघ. रंजू ताटं नेऊन देत होती. त्यावेळी श्रीकांतला बघायचा चान्स तिने सोडला नाही. श्रीकांत सगळ्यात शेवटी रांगेत बसला होता. त्याचबरोबर सुनीलला बैस म्हणाले, पण मी नंतर बसीन म्हणून तो आत गेला. एकच ताट राहिलं, ते श्रीकांतचं. ते ताट तिने स्वतःच्या हाताने भरलं. ताट भरताना तिला मनस्वी आनंद झाला. मनात देवाला प्रार्थना करायची, देवा आमच्यामध्ये तूच मध्यस्थी राहा आणि हे जुळवून आण. ताट उचललं, ताटाकडे पुन्हा बघितलं, काही राहिलं तर नाही ना, खात्री करून घेतली. पापड आणि भजे राहिले होते. ती घ्यायला वाकली, पण परत उभी राहिली. ती ताट देण्यासाठी निघाली आणि अंजूची नजर ताटावर गेली. अगं ए, पापड आणि भजी राहिली ना, आज काय करती ग? अगं राहू दे. अगं आज काय करती? आणि माझ्याकडं मी देते बरं. अंजीने मध्ये तोंड घातलं. आजी म्हणाली, अंजे अगं तिला नेऊ दे. अगं पण आजी ते पापड आणि भजी ते नाही चालत ग, नाही आवडत एकेकाला, रंजू म्हणाली. अगं बाया तुला कसं काय माहिती? काय कानात येऊन सांगितलं काय? अंजे तू गप राशीन का ग? हौसानं तिला फटकारलं. स्मिता हास्य करत रंजू ताट घेऊन निघाली. श्रीकांतच्या पुढ्यात ताट ठेवलं. नजरेची टक्कर झाली. अंजी बघत होती. श्रीकांतनं ताटात बघितलं. ताटात भाजी, पापड, कुरडई नव्हती. संपली असावी तसा अंदाज करून तो जेवायला लागला. रंजूनं आतमध्ये जाऊन एका ताटात भजे, पापड, कुरडई घेतली आणि आणून श्रीकांतच्या ताटात टाकली. पुन्हा नजरेनं घायाळ. जो तो खाण्यात दंग होता. सुन्या बाजूलाच उभा होता. नाना काय हवं काय नको ते बघत होता, आग्रह करत होता. गणानं मौन तोडलं. नाना, तो परवालाच मला सांगितलं असतं मग ही भाची आहे तर मी काही नाही म्हणलो असतो का? अरे आज यायची ऐवजी काल आलो असतो की. तसं नाही, मला वाटलं शिरपानं दौलतीने सांगितलं असेल म्हणून मी बी काय बोललो नाही. त्यांच्या गप्पा चालूच होत्या. रंजू भज्याचं ताट घेऊन आली. श्रीकांतला वाढलं. श्रीकांतच्या लक्षात आलं की वाढायच्या निमित्तानं ती आपल्याला बघण्यासाठी येते. मनात म्हटला, मग मला तरी काय पाहिजे? अगं तुझ्या नजरेनं माझं पोट भरतंय की. दोघं सुखावत होती. त्या सुखाचा अर्थ त्यांना कळलेला होता. म्हणजेच दोघं एकमेकांना पसंत करत होते. जेवणं आटोपली. निघायची वेळ झाली. सगळी टोप्या उपरण्यांनी सजली. जाता जाता परत भेट घ्यावी म्हणून श्रीकांतनं पाणी पिण्याच्या बहाण्यानं खुणावलं. रंजू आत गेली. तांब्या भरून आणला. अंजीने तिला अडवलं. तांब्या घेतला. आण इकडं, मी नेऊन देते असं म्हणून बळजबरीनं तिच्याकडनं तांब्या घेतला. हे सगळं दृश्य श्रीकांत बघत होता.
त्याला तहान नव्हती. 2 घोट पाणी घेऊन फेकून दिलं. अंजी श्रीकांतला म्हणाली, "बया, एवढी तहान लागली होती होय?" अंजीच्या खोडसाळ बोलण्यानं श्रीकांत नरमला. गणा शिरपाला म्हणाला, "शिरपा, पोरं नम्री आहे बरं का, आणि संस्कार बी चांगले दिसते. श्रीकांत बी चांगलाच घोटमाळलाय. तेव्हा मी म्हणतो नानाला घ्यावा बोलवून 2-4 दिवसांनी, म्हणजे पोर पसंत आहे सांगायचं का?" "हा, सांगून टाक की." "नाना, जरा इकडे येताय का?" दौलती, नाना दोघं त्याच्याकडे गेले. शिरपानं नानाला सांगितलं, की "नाना, गणाभाऊचं असं म्हणणं आलं, आम्हाला पोरगी पसंत आहे. तेव्हा तुम्ही 2-4 दिवसात घरदार बघायला येऊन जा." "आता गणाचं घर काय मी बघितलं नाही व्हय? काय बघायचे त्याच्यात?" नानानं त्याचा निर्णय सांगितला. "अरे तसं नाही बाबा, रिवाजाप्रमाणे जाणं येणं करावं लागतं. एक काम कर, रविवार ठरवा. तुम्ही कोण कोण येतोय ते सांगा. पोराला बी सुट्टी आहे त्या दिवशी. जमल ना?" दौलतीनं फायनल विचारलं. तिकडं साखरा मामीनं अंजूला आवाज दिला. अंजू मामीकडे गेली. आलेल्या पाहुणीचा पाहुणचार चालला. हीच संधी श्रीकांतनं साधली. आजी आणि रंजू जवळजवळ उभ्या होत्या. श्रीकांत लगबगीनं म्हाताऱ्या आजीकडे गेला. आजीच्या पायावर झुकला आणि म्हणाला, आजी, तुम्ही पण या की रविवारी." बोलत होता म्हाताऱ्या आजीला, बघत होता रणजीकडे. "या तुम्ही पण, वाट बघन मी." हे ऐकताच रंजू लाजली, पदर दाताखाली घेऊन चावायला लागली. "वाट बघीन मी," असं म्हटल्याबरोबर म्हातारीच्या मुखावरची चंद्रकोरच उगवली. सगळ्यांनी निरोप घेतला, निरोप दिला. श्रीकांत चांगला देखणा, शिकलेला, नोकरीवाला. भाचे जावई, नात जावई, जावई, मेव्हणा, नवरा म्हणून सगळ्यांना आवडला. त्यामुळे सगळे खुशीत होते. पण खुनशी अंजी गप्प बसणाऱ्यातली नव्हती. ती डोळे वटारून रंजूला विचारत होती, "काय ग, लयच पुढं पुढं करत होती? मुद्दाम त्या पोराच्या ताटात भजी काय ठेवती, पापड काय ठेवती, हां? एका मागून एक 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 नेऊन काय देती? 2 घोट पाणी नाही पिलं ते पोरगं, आणि तहान तर इतकी लागली होती म्हणे त्याला, आणि तू त्याच्या पुढं मिरवायला लागली वय? कशात नमाशात गाढव तमाशात? ए फुटक्या तोंडाचे, कचकुलेवानी तुह तोंड, काही लाजबीज आहे का नाही पोरगं म्हणाया? हां, तुझ्या एवढं आहे काय ते? आणि समजा उद्या जमलं तर मग काय म्हणशील का? काय करशील काय? अगं बाया, लय गुडघ्याला बाशिंग बांधायला लागली तू पण. अगं पसंत झालं पाहिजे ना. अगं पसंतीला काय झालं? मस्त चांगलं आहे की. हौसा म्हणाली. "मला नाही बाय पसंत." अंजीने नाराजी दाखवली. "अरे देवा, अगं लगीन करायचं रणजीला. तिच्या पसंतीचा प्रश्न आहे. तू कोण ग मधीच घोडं नाचवणारी, खेळ सांडवणारी?" मग सुनीलही मध्ये पडला. त्यानेही अंजीची फिरकी घ्यायला सुरुवात केली. "तसं नाही, तुम्हाला कोणाला समजलं नाही. तिचं असं म्हणणं आहे का रंजूचं जमलं, आता तिचं पण जमवा, आणि लगीन उरकून टाका एकाच मांडवात. बघून टाका एखादं पोरगं, उरकून टाकू एकदाचं. होतो का तू नवरा माह्यावाला? आहेस का तयार बोल? तिच्या अगोदर आपणच उरकू." "मी कशाला आग्यामोळ उठू बाबा? नाही नाही, नको 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 बाबा." हे ऐकलं आणि सगळीकडे हाशा पिकला. हौसाची सासू खुश झाली. हौसानं तिला निरोप दिला तशी म्हातारी हजर झाली होती. नाना खूप आनंदला होता. हौसाला म्हणाला, "मागं मी याच पोरासाठी तुला सांगायला आलतो. एवढ्या दिवसात लग्न लावून मोकळा झालो असतो." रविवारला दत्तू नाना, सुनील, हौसाची सासू, आणखीन 2 जण घेऊन नाना गणाच्या घरी गेला. नानाला सगळं माहिती होतं, पण सोयरीक म्हटल्यावर रीतिरिवाजाप्रमाणे जाणं येणं करावंच लागतं ना. लग्नाची तारीख पक्की झाली. एकाच दिवसात सगळं उरकून टाकायचं ठरलं आणि तो दिवस उजाडला. लगीनघाई चालू झाली. पाहुणे म्हणून असे जास्त कोणी नव्हतेच. वऱ्हाडी, वाजंत्री सगळे झोपडपट्टीतले. जो तो ज्याच्या त्याच्या परीनं काम करत होता. रंजू ज्या लेकराला सांभाळत होती, त्याच मालकाचं मंगल कार्यालय होतं. झोपडपट्टीतलं लग्न मंगल कार्यालयात होतं, याचा सगळ्यांना आनंद होत होता. मालकानं मंगल कार्यालयाची सजावट करायला लावली. अगदी मोठ्याच्या लग्नाचा थाट दिसायला लागला. हौसा ज्या बंगल्यावर काम करत होती, त्या 4ही मालकिणींनी एकत्र येऊन जेवणाचा खर्च उचलला. इतकं करून सुद्धा त्यांनी मुलीला कन्यादान म्हणून काही ना काही आणलं होतं. मामाने तिला दिवाण, कपाट घेतलं. बाकी सगळं हौसानं केलं. हे सगळं बघून रंजू हरखून गेली. तिच्या डोळ्यातच पाणी आलं. म्हातारीला हौसानं चांगली नऊवारी साडी घेतली. म्हातारी नऊवार ठासून नेसली. हौसा तिला म्हणाली, "आत्याबाई,
तुम्ही या समद्या सामानावर ध्यान ठेवा, इथून अजिबात उठायचं नाही. तुम्हाला काय लागलं तर जागेवर मागून घ्यायचं. बाई हौसा हा हा हा, आपल्या रंजूचं लय चांगलं झालं की बाई हा. अगं कुणाच्या नशिबात हे एवढं. पण हाच तिचा बाप असाय पाहिजे होता हा. लय खुश झाला असता बघ, पण नशिबातच नव्हतं त्याच्या. काय म्हण, नशीब घेऊन आली माई रंजी. काय हो पसारा बाया 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 हा 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 हा. छातीवर हात ठेवून सगळ्या सामानाकडं ती हुरहुरल्यावानी बघत होती. नानाची लगबग वेगळीच. आलेला आहेर मोडत होता, आलेला आहेर चढवत होता. झोपडपट्टीवासियांना टोपी उपरणं घालून हात जोडत होता. नानाचे येणारे दोस्त, जोडीदार वऱ्हाडात येणार होते. काही वेळातच वऱ्हाडाचा एक टेम्पो, त्याच्या मागे नवरदेवाची गाडी आली. टेम्पोतनं बाया, पोरं, माणसं पटापटा उतरली. शिरकांचे काही मित्र मोटरसायकलवर आले. अवघ्या काही वेळात मंगल कार्यालय गजबजून गेलं. मागून आणखीन एक टेम्पो आला. त्यात सगळी गणा नानाचं मित्रमंडळ होतं. मंगल कार्यालय आणि तिथली सजावट बघून सगळे खुश झाले. श्रीकांतला त्याची मित्रमंडळी म्हणाली, अरे नशिबाने भेट आहे. हा, कसली सासूरवाडी आहे. अर काय थाटमाट आहे. लय मांडलं भाऊ. सासूरवाडी तुझी लय भारी दिसते राव. चला चला आवरा आवरा म्हणत म्हणत दुपारचा 1:30 वाजला. नवरदेव मिरवून आला. नवरी नवरदेव मांडवाच्या दाराशी आले. ओवाळणी झाली. वाजत गाजत नवरी नवरदेव स्टेजवर आले. दोघांच्या मागे भली मोठी गर्दी. शुभमंगल सावधान झालं. अक्षदा रूपी आशीर्वाद त्यांच्या अंगावरती पडले. गळ्यात हार पडले. आता जेवणासाठी झुंबड उडाली. जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. जो तो लग्नाला जेवणाला नावाजत होता. त्या लग्नात एक विशेष घडलं. ज्यांनी जेवण दिलं ते पंक्तीनं हिंडत होते. जातीनं ते लक्ष देत होते. त्यांच्या निदर्शनात हे आलं की समाज अडाणी, मागासलेला, अशिक्षित, पण एखाद दुसरी पत्रावळी वगळता कुठल्याच पत्रावळीवर खरकट दिसत नाही. प्रत्येकानं जेवढं हवं तेवढंच घेतलं, पण पोटभर जेवले होते. ते चौघा अन्नदाते एकमेकांना म्हणत की शिकलं पाहिजे या अडाणी अशिक्षित समाजाकडनं. अन्नाला किती मान देतात हे. उगाच नाही म्हणत ना, अन्न हे परब्रह्म आहे. बाया हौसाचं कौतुक करत होत्या. विधवा बाई पण बघा ना, पोरीचं लगीन कसं ठासून केलंय. आहे का कुठं काय कमी. गड्याला जमलं नाही इतकं केले तिनं. पुरुष नानाला शाबासकी देत होते. त्याचं कौतुक करत होते. कार्यक्रम शांततेत पार पडत होता. इतक्यात माईकवरनं गाण्याचा स्वर ऐकू आला. सगळ्यांच्या नजरा त्या मुलावर स्थिरावल्या. लगबगीनं निघालेले पाय स्थिरावले. थांबला का उंबऱ्याशी, या बसा राजी खुशी, घ्या सबुरीनं विडा, का उगा घाई अशी. विझला कशानं, सख्या सांग जना सांग लुकलुकणारा दिवा, बनवा जिव्हारी ठुमकत राया, रातभर आता नवा. ही चंद्रमुखीची सुरेख लावणी सुरेल आवाजात गात होता जयेश खरे. पोरींनी लावणीवर ठुमका मारायला सुरुवात केली. तरुणाई आहे त्या जागेवर थिरकायला लागली. जयेशच्या आवाजातल्या लावणीनं वातावरण आणखीन प्रसन्न करून टाकलं. वाडेकरी हातातल्या टोपल्या ठेवून त्याच्याकडे बघत उभी राहिली. जयेशनं हलतं कार्यालय जागेवर खेळवून टाकलं. नाचणाऱ्याशिवाय जेवणाऱ्याचा घास मंदावला. त्याच लावणीवर नवरी नवरदेवासमोर अंजूनं तिचा कमलनीय डान्स दाखवला. ती बेधुंद होऊन नाचली. बस त्यावेळी अंजू दिसली, परत कधीच दिसली नाही. रंजूची 1-2 वेळा नेहाण झाली. ती तिच्या संसारात रमली. श्रीकांतबरोबर ती आनंदी होती. अपेक्षेपेक्षा तिला खूप काही मिळालं होतं. जीव लावणारा नवरा, आईचं प्रेम देणारी सासू, बाप न आठवू देणारा सासरा, बहिणीसारखी नणंद आणि जीवापाड प्रेम करणारा सुंदर नवरा. आणखीन काय हवं होतं तिला? आणि याशिवाय बाईला आणखीन काय हवं होतं परक्या घरी गेल्यावर? स्वतःचं घर फक्त. दया, क्षमा, शांती या तत्वानं भरलेलं एक घर. दिवसभर एकदा का होईना पण प्रेमानं नजर भरून बघणारा नवरा. 2 शब्द गोड बोलणारा. कधी कधी हळूच पण लाड हाक मारणारा. आणि प्रेमानं स्पर्श करणारा. बस इतकं असलं ना तर ती स्त्री तिच्या आयुष्यात स्वतःला नशीबवान, सर्वसुखी आणि श्रीमंत समजते. हौसाच्या सासूनं हौसाला सांगितलं, तू काय इथं राहू नको. इतक्या वरीस मी आपली एकली कशी राहिले मला माहिती. जमिनीचा निकाल आपल्या बाजून लागल. वकील म्हणतो केस बोर्डावाली पुढच्या महिन्यात निकाले. तो मुर्दा 3दा घरी आला, म्हण तुला पैसे देतो जमिनीचा नाच सोड. एकदा तर त्याच्या पोरानं मला धमकी बी दिली.
म्या वकिलाला सांगितलं, कोर्टाने त्याला जबरवलं. म्हणले पुन्हा एखादा तक्रार आली तर खडी पोटायला पाठवीन. तंबीच दिली कोर्टाने त्याला. तेव्हापासून दोघं बाप लेक चुरूमुरू लाडू खातेत. तेव्हा म्हणते इथं राहून काय उपयोग नाही. तू ही जमीन आहे, तू ही इष्टिक आहे. तू ये बाई तिथं राब आणि करून खा. समद तुझंच आहे. म्हातारीने तिला समजावून सांगितलं. हौसा, अंजी आणि म्हातारीनं सगळी बांधाबांध केली. जाताना नानाला सांगितलं, नाना खोपट्यात राहण्यापरीस इथं येऊन राहा. तुझ्या नावावर करून घे. आधीमध्ये येऊन भेटत जाईल तुला. आणि रंजीकडे ध्यान दे, तिच्याकडे जाऊन बघत जा. असं म्हणून ती गेली. नानानं सगळा पसारा खोलीत आणला. इथे 2 खोल्या होत्या. त्या खोल्या मजबूत होत्या. हौसा बरंच सामान इथेच ठेवून गेली होती. आता राहायला नानाला नीटनेटकं घर मिळालं म्हणून नाना खूपच समाधानी झालेला होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारस्कर लिखित 20व्याची भाकर ही कादंबरी. आज 6वा भाग तुम्ही ऐकलात. 7वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.